आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्ग पारधी समाजातील शेतकऱ्यांचे स्वप्न की संकट। एका बाजूला प्रगतीचा मार्ग समजला जाणारा शक्तीपीठ महामार्ग आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। विशेषतः उत्तर सोलापूर तालुक्यातील एका पारधी कुटुंबाची व्यथा ऐकल्यावर प्रशासकीय धोरणांमधील धरसोड वृत्तीचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो याचे विदारक चित्र समोर आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील देवीदास उत्तम पवार हे पारधी समाजातील शेतकरी चोऱ्या माऱ्या हा कलंक पुसून ताटमानेने जगण्यासाठी त्यांनी शेतीत काबाड कष्ट सुरू केले। त्याच्या 7 एकर शेतापैकी 2 एकर शेती, राहते घर आणि बोरवेल हे 3 वर्षापूर्वीच्या जुन्या अलाइनमेंटनुसार महामार्गात जात होते। 3 वर्षापूर्वी शासनाने मोजणी करून शेतात नंबरचे दगड रोवले होते आणि लिंबाच्या झाडांना शिक्केही मारले होते। शेती कोरडवाहू असल्याने बोरवेल आणि इतर सुधारणांसाठी पवार यांनी व्याजाने कर्ज काढले होते। महामार्गाचा मोबदला मिळेल आणि त्यातून कर्ज फिटेल या आशेवर ते होते। रस्ता जाणार असल्याने त्यांनी शेतातील बागांची कामे आणि नवीन विहीर खोदाईचे कामही थांबवले होते। पवार कुटुंब आणि इतर शेतकरी जेव्हा या प्रकल्पासाठी मानसिकरित्या तयार झाले होते तेव्हा अचानक प्रशासनाने महामार्गाची अलाइनमेंट मार्ग बदलली। यामुळे 3 वर्षापासून शेतीत कोणतीही मोठी गुंतवणूक न केल्याने आणि हक्काचा मोबदला न मिळाल्याने हे कुटुंब आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे। व्याजाने घेतलेले पैसे फेडायचे कसे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे। जिथले शेतकरी या रस्त्याची मागणी करत आहेत, जुनी अलाइनमेंट तिथून रस्ता न नेता जिथे बागायती शेती आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे अशा पाणस्थळ भागातून प्रशासन रस्ता रेटत असल्याचा आरोप देवीदास उत्तम पवार यांनी केला आहे। ते म्हणाले, आम्ही पारधी समाजाचे लोक गुन्हेगारी सोडून कष्ट करून जगत आहोत। शासनाने मोजणी केली, खुणा केल्या आणि आता रस्ता बनवला। यामुळे आमचे घर, शेती आणि भविष्य अंधारात आले आहे। आमची मागणी आहे की रस्ता जुन्याच अलाइनमेंटनुसार व्हावा। सोलापूरच्या उत्तर भागातील अनेक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। बागायती शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग जुन्याच अलाइनमेंटनुसार करावा अशी एकमुखी मागणी होत आहे। एकंदरीतच एकीकडे सरकार वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गप्पा मारते, मात्र देवीदास पवार यांच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्याच्या बाबतीत सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरत आहे। आता प्रशासन याकडे लक्ष देऊन जुना मार्ग कायम ठेवणार का हाच मोठा प्रश्न आहे। अलाइनमेंट शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि आमचं समर्थन आहे शेतकऱ्यांचं। आणि शासनाने मोजणी केली, 3 वर्ष झालेले आहेत, आमच्या शेतामध्ये डांब वगैरे रवलेले आहेत आणि आमचं रान पडक आहे आणि आम्ही 3 वर्षापासून रस्त्याचं स्वप्न बघत आहे आणि 2 पैसे मिळतील आम्ही लोकांचं कर्ज घेतलेलं आहे आणि शेती तर काय पिकत नाही आणि 2 पैसे आल्यानंतर शेतकऱ्यांना आणि जे नवीन महामार्ग जे माडा, मोडलीम, माळशिरस ते बागायती जमिनी आहेत त्या रस्त्याने न नेता जे जुनी अलाइनमेंट आहे त्याच रस्त्याने नेले पाहिजे। आणि आमच्या तुम्हाला दाखवितो, आमच्या झाडासांना बिले वगैरे मारलेले आहेत, आमचे बोर वगैरे जाणार आहेत आणि बोर वगैरे जाणार आहेत आमचे आणि झाडांना बिले वगैरे मारलेले आहेत आणि आमचं स्वतःचं घर जाणार आहे। आम्ही स्वतःच कुशीनं देणार होतो आणि शासनाला आमची मागणी आहे जे जुनी अलाइनमेंट आहे तेच सोलापूर जिल्ह्यामधले सगळे शेतकरी देण्यास तयार आहेत आणि नवीन अलाइनमेंट जे आहे ते न करता जे आपले जुने अलाइनमेंट आहे ते केले पाहिजे। आमच्या झाडांना पिले वगैरे मारलेले आहेत, आता झाडं आमची पाणी नसल्यामुळे सुकायला लागले आणि शासन जे बागायत पट्टा आहे, मोडलीम असेल, आरण असेल, माडा असेल किंवा माळशिरस असेल, तिकडं न करता जे जुने अलाइनमेंट आहेत त्याच रस्त्याने केले पाहिजे। एकतर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आता रस्ता जाईल म्हणून आम्ही सगळे खुश होतो, आनंदी होतो
आता आमची प्रमुख मागणी आहे, आता आम्ही स्वतः पारधी समाजाचा आहे, आमची 7 एकर शेती आहे माझी, त्याच्यामधली 2 एकर जाणार होते आणि आम्ही सकुशीनं द्यायला तयार होतो. आमचे बोर पण जाणार आहे, बोर जाणार आहे, तुम्ही घर बघू शकताय, घर पण जाणार आहे. आता हे आमचे झाडं वगैरे जळायला लागले, पाणी नाही. हे आमची झाडं वगैरे जळायला लागलेत, थोडेफार झाडं घराच्या कडेला लावलेले होते ते आता जळायला लागलेत आणि शासनाने बिल्ले पण मारले, आम्ही स्वतःहून मोजायला लावले. हे झाड आता जळायला लागलंय पाणी नसल्यामुळं आणि इकडच्या भागामध्ये पाणी अजिबात नाही आणि ज्या भागामध्ये पाणी आहे तिकडं शासन करायचं म्हणतंय, तिकडं करू नका. आमची मागणी आहे जुनी अलाइनमेंट जी आहे तेच झाली पाहिजे. शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. शक्तीपीठ महामार्ग झालाच शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि जुनी अलाइनमेंट आम्ही समर्थन शेतकरी आहे. जुनी अलाइनमेंट शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे. गीता देवीदास पवार, राहणार पडसाळी, उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. आम्ही शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी जुनी अलाइनमेंट जे आहे ते आम्ही बाधित शेतकरी आहोत. आमच्या भागामध्ये पहिल्यांदा जी जुनी अलाइनमेंट होती त्यानुसार इथून तो महामार्ग जाणार होता आणि त्यासाठी आमची जमीन जी होती त्याचे सर्वे केलेला होता. आमच्या शेतामध्ये डाम लावलेले आहे जाणार होतं, पण आम्हाला अचानक कळलं तो मार्ग आता बदलण्यात आला आहे. तो वैराग मोडलीम ह्या मार्गे तो पुढे जाणार आहे. आरण, ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी म्हणा, उत्तर सोलापूर, कोकण, पंढरपूर आणि सांगोला ह्या भागामध्ये जुन्या अलाइनमेंटनुसार शेतकऱ्यांचा या महामार्गाला समर्थन होतं, पण तरी सुद्धा त्यांनी तो महामार्ग बदलून सुपीक आणि पाणथळ जमिनी ज्या आहेत तिकडून नेण्यात आलेल्या. इकडे माळरान जमिनी आहेत, पडीक जमिनी आहे. अगोदर जो जुन्या अलाइनमेंटनुसार सर्वे होता तो खूप अभ्यास करून आणि योग्य पद्धतीने घेतलेला होता. इकडे पडीक जमिनी आहेत आणि ते शासनाला परवडणारं देखील होतं, पण आता जे नवीन अलाइनमेंट त्यांनी घेतली तिकडे एकदम सुपीक आणि बागायत जमिनी आहे. तिकडे द्राक्षाच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, तिकडे पाणी आहे, कॅनेल आहेत आणि ॲक्च्युली जी वास्तू परिस्थिती आहे त्या भागामध्ये त्या जमिनीचे भाव सध्याला 40 लाख, 50 लाख, 60 लाख पर्यंत आणि तिकडे त्या जमिनीचं जे दर आहे तो खूप आहेत आणि ती जमीन जर रस्त्यामध्ये गेली तर ते शेतकऱ्यांना त्याचं नुकसानच होणार आहे. तिकडे शेतकऱ्यांना त्या जमिनीमधून चांगलं उत्पादन त्यांना भेटत आहे. मग इकडून जे जात आहे हे सरकारला आणि शेतकऱ्यांना देखील परवडणार आहे.